माझा बाप वाघ होता, तुम्ही मात्र सरड्यासारखा रंग बदलता. स्वाती कोरी यांचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघात. गडिंग्लज कारखान्याचं काय वाटोळं केले? 2012 साली शिंदे साहेबांच्यावर अविश्वास दाखल केला. का दाखल केला? साहेबांचं म्हणणं होतं सरकारातला हा कारखाना सरकारातच राहिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कामगारांच्या मालकीचा हा कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मालकीचाच राहिला पाहिजे. साहेब कुठल्या खासगी संस्थेला कारखाना चालवायला देत नाही, द्यायची इच्छा साहेबांची. पुढच्या पिढीला मी काय सांगू? सरकारातला कारखाना मी खासगी लोकांच्या घशात घातलाय, मी माझ्या तोंडाला कसं सांगू असं शिंदे साहेबांचं मत होतं. शिंदे साहेबांनी खूप प्रयत्न केले, आपल्या चपला शिजवल्या, पण जिथं तिथं या कारखान्यासाठी मदत आणायला जातील ते आज सत्तेवर बसलेले लोक त्या वेळेला विरोधात घेतले, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 8 वर्ष बिस्ट कंपनीनं कारखाना चालवला, मुदत 10 वर्षाची होती. 8 वर्षच कारखाना चालवला, 2 वर्ष आधी कारखाना सोडला. कुणी तुम्ही ऐकलंय की तुम्ही कारखाना सोडा म्हणून बिस्ट कंपनीला सांगायला गेलेलं कुणी ऐकलंय? शिंदे साहेबांनी मागणी केलेली होती काय? त्या संचालक मंडळाने मागणी केलेली होती काय बिस्ट कंपनीकडे? नाही. तरी बिस्ट कंपनीने कारखाना सोडला, 2 वर्ष आधीच सोडला. कारखान्यातली सगळी साखर विकली, काहीही तिथं निधी ठेवला नाही. आणि अशा वेळेला शिंदे साहेबांच्या गळ्यात हा कारखाना घातला. माझा बाप वाघ होता, मला अभिमान आहे की का वाघाच्या पोटी जन्मले. हार मानली नाही, दारोदारी बँकांकडे गेले, जिथं जिथं जातील तिथं तिथं निधीसाठी आडवे हेच लोक आले, तरी शिंदे साहेब खचले नाही, माघार त्यांनी घेतली नाही. आपल्या प्रामाणिक सरकारांच्या जोरावर 4.5 कोटींवर शिंदे साहेबांनी कारखाना चालू केला. हा इतिहास. 4.5 कोटीवर कारखाना चालू केला. 70,000 क्रशिंग झालं. उसाचं 1 रुपया कुणाचा त्यांनी बाकी ठेवला नाही. व्यापाऱ्यांची देणी दिली, उसाची तोडणी ओढणी वाहतुकीचे सगळे पैसे शिंदे साहेबांनी दिले. कारखाना अजूनही 1.5 लाखापर्यंत क्रशिंग करू शकला असता. पण काहीही पाठबळ नसताना फक्त या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावर शिंदे साहेब कारखाना चालवा लागले, हे सुद्धा पचनी पडलं नाही. इतिहास आहे, तुम्ही सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात आहे. 11 संचालकांनी राजीनामा दिले सरकार संचालकांकडे जाऊन. 11 संचालकांनी राजीनामा दिले आणि कारखाना बंद पडला. प्रशासकाला तिथं आणलं म्हणजे 1.5 लाख क्रशिंग झाला असतं, पुढचा सीझनही व्यवस्थित चालला असता. फक्त शिंदे साहेब कारखाना चालू ठेवायला लागले, हे बघवलं नाही. कारखाना बंद पडण्याचं षडयंत्र आजच्या सत्तेत बसले त्यांनी केलं. 2021 साली निवडणुका झाल्या. मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्यांचा असंघाची संघ सगळे एकत्र आले. ज्यांनी कारखाना बंद पाडावा म्हणून प्रयत्न केला, ज्यांनी आपल्या सगळ्यांनी तुंगड्या भरायचा प्रयत्न केला, ते सगळे लोक मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. काय झालं? माझ्या वादासारख्या बाबाने 4.5 कोटीचा कारखाना सुरू केलेला होता. केडीसीसी बँकेनं 55 कोटी तुम्हाला दिले. का कारखाना तुम्हाला सुरू करता आला नाही? काय केलं तुम्ही त्या 55 कोटींचं? पहिला सीझन बंद पडला, कामगारांचा पगार अंगावर आला, कारखान्याचा तोटा झाला. जे कारखान्याची दुरुस्ती करायला पाहिजे होती ती दुरुस्ती तुम्ही केलीच नाही. असं म्हटलं जातंय की त्या डेक्कन ॲग्रोचं कर्ज मात्र या 55 कोटी खरं खोटं त्यांना माहिती. आणि त्यामुळंच कदाचित खरं असेल म्हणून आता संचालकांचे गट पडलेले सुद्धा आम्ही बघायला लागले. येत्या 6 तारखेला चेअरमन साहेबांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. दुसरा सीझन 55 कोटी तुम्ही घेतले, फक्त 55 कोटी तुम्हाला मिळाले नाही, तर साखरेवर तुम्हाला 43 कोटीचं कर्ज साखरेवर तुम्हाला मिळालं. पुढारी 15 कोटी तुम्हाला दिले. जवळपास 113 कोटी केडीसीसी बँकेनं तुम्हाला दिले. 113 कोटी कारखाना सुरू व्हायला पाहिजे होता का नव्हता? का नाही सुरू झाला? का नाही गरीब हंगाम चालला? हे कारखाना
एवढे पैसे देऊन सुद्धा कारखाना आजपर्यंत का व्यवस्थित चालू शकलेला नाही? या कारखान्यावर 100 कोटीचं कर्ज आणि 100 कोटीचा तोटा, जवळजवळ 200 कोटीच्या तोट्यात आज हा कारखाना बंद पडलेला आहे. चालू होणार आपल्याला माहिती नाही. कोण आहे जबाबदार? कारखाना बंद पडायला जबाबदार कोण आहे? आणि मग मुश्रीफ साहेब, तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात, तुमच्यावर विश्वास ठेवून या गणितास तालुक्यातल्या गोरगरीब सभासदांनी आणि कामगारांनी तुम्हाला मतदान केलं. का 2 वर्ष हा कारखाना बंद तुम्ही पाडला? आमचा तुम्हाला प्रश्न आहे, सवाल आहे. का तुम्ही याची जबाबदारी घेत नाही? शेवटी आता केडीसीसीचं चौकशी लावली असं काहीतरी परवा पेपरमध्ये वाचायला मिळालं. म्हणजे खायचे दाते, दाखवायचे दाते, शेवटी हा कारखाना बंद पाडायचा आणि पुन्हा कुठल्या तरी ब्रिस्ट कंपनीला आणून हा कारखाना त्यांच्या घशात घालायचा. कालच्याच वर्तमानपत्रात मी वाचलं की महिलांनी, शासनाचा महिलांनी बाल विकास विभाग आहे, 2063 जागा कंत्राटी पद्धतीने तिथं भरायच्या आहेत आणि या 2063 पैकी 1145 जागा सगळे नियम डावलून या बेस्ट कंपनीला भरायला परवानगी दिलेली आहे. म्हणजे किती तुम्ही भ्रष्टाचार करणार आहे, किती तुम्ही आणखीन खाली जाणार आहे, आमचा प्रश्न आहे. अशा माणसाला याच्या पुढे आम्ही आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व आमच्या आमदार म्हणून निवडून द्यायचं काय, हा प्रश्न आहे. शरद पवार साहेबांनी हा पक्ष निर्माण केला, पक्ष स्थापन केला. तुम्ही शरद पवार साहेबांना आपलं दैवत म्हणत होता, पण जेव्हा तुमच्यावर ईडी